1920 सालची घटना सांगते। एका दिवशी एका खेडेगावातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावरती गोष्ट आली। महार समाजातील एका व्यक्तीला, जी वतनदार होती, त्या व्यक्तीला गावातल्या एका जनावराचं मृत शरीर उचलण्यासाठी आणि त्याचं कातडं काढण्यासाठी भाग पाडलं जात होतं। हे काम त्या व्यक्तीच्या वतनदारी व्यवस्थेचा भाग होतं, ज्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला गावाच्या बाहेर एक छोटा जमिनीचा तुकडा वतन म्हणून मिळाला होता। डॉक्टर आंबेडकरांना ही सेवा नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेली गुलामगिरी आहे याची पूर्ण जाणीव होती। वतनदारीमुळे महार समाजाला गावासाठी अत्यंत नीच मानली जाणारी, खालच्या दर्जाची पण वंश परंपरेने चालत आलेली सक्तीची कामं करावी लागत होती। या कामांना नकार देण्याचा त्यांना हक्क नव्हता आणि वतनाची ती जमीन विकण्याचाही हक्क नव्हता। ते जमिनीचे केवळ भोगवटादार होते, मालक नव्हते। डॉक्टर बाबासाहेबांनी महार समाजाला वतन सेवा करणं थांबवा आणि आत्मसन्मानाने जगा असं आवाहन केलं होतं। आंबेडकरांनी त्यांना संघटित करून ही सक्तीची कामं नाकारण्यास शिकवलं। हे वतनदारीचं जोखड या 12 बलुतेदार समाजाच्या मानेवरनं उतरवण्यासाठी तितकं पुरेसं नव्हतं हे बाबासाहेबांना चांगलं माहिती होतं। म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांनी वतनदारी संपवून महार समाजाला जमिनीचे पूर्ण मालक बनवण्याची मागणी केली। त्यासाठी 17 सप्टेंबर 1937 रोजी त्यांनी मुंबई विधान परिषदेत महार वतन निर्मूलन विधेयक मांडलं। हा एक अत्यंत क्रांतिकारी प्रयत्न होता, पण त्या काळच्या सवर्ण वतनदार आणि जमीनदार यांच्या तीव्र विरोधामुळे बाबासाहेबांचे हे विधेयक पूर्णपणे स्वीकारलं गेलं नाही। त्यात खूप बदलही केले गेले। अखेर बाबासाहेबांना ते विधेयक मागे घ्यावं लागलं, तरीही त्यांचा संघर्ष चालूच होता। संविधान सभेचे अध्यक्ष या नात्याने पुढे त्यांनी भारतीय संविधानात सामाजिक न्याय, समता आणि शोषणाविरुद्धचा हक्क या तत्वांचा समावेश केला। कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केली। हे तत्वेच पुढील काळात वतन सारख्या अन्यायकारक प्रथेला कायदेशीर आव्हान देण्यासाठी आधारस्तंभ ठरली। पुढे 1956 मध्ये त्यांनी बॉम्बे स्टेट इन्फिअर विलेज वतनदार असोसिएशनची स्थापना केली, जेणेकरून सरकारवर वतनदारी संपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव आणता येईल। झालंही तसंच। आंबेडकरांच्या या 2 दशकांच्या प्रबळ लढ्यानंतर त्यांनी तयार केलेल्या संवैधानिक पार्श्वभूमीमुळे 1958 मध्ये महाराष्ट्र सरकारला हा कायदा आणणं भाग पडलं। या कायद्याने वतनदारी पद्धत कायमची संपुष्टात आणली आणि हजारो महार कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे पूर्ण मालक बनण्याचा मार्ग मोकळा झाला।